मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे। महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचं संपूर्णपणे सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया। कपिल, काय अधिकची माहिती या सर्वेक्षणाबाबत? नक्कीच सध्या चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वेक्षणाचं जो काम आहे ते 23 जानेवारी प्रॅक्टिकली सुरू होणार आहे। यासाठी 20 जानेवारीला जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेत त्या संबंधित अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाईल। तर ते सॉफ्टवेअर आहे कशा प्रकारे यूज केलं पाहिजे या संदर्भातली ट्रेनिंग असणार आहे। त्याचबरोबर 23 ते 31 जानेवारी पण ते सर्वेक्षण संपलं पाहिजे असं आयोगाने सांगितलेलं आहे। त्यामुळे 23 ते 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे। त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग 20 जानेवारी देण्यात येणार आहे आणि सर्वात मोठी बातमी की 23 जानेवारी प्रॅक्टिकली आता हे सर्वेक्षण सुरू होत आहे। नक्कीच, धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि आणखी एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे एकीकडे आता मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू होणार आहे, दुसरीकडे मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ भेट घेऊ शकतं अशी माहिती समोर येते। 20 जानेवारीला मनोज जरांगे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आज अंतरवाली सराटी इथे त्यांचं शिष्टमंडळ पाठवण्याची शक्यता आहे। जरांगेंनी राज्य सरकारच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मसुद्यात काही फेरबदल करण्याच्या सूचना केल्यात। सरकार या सूचनांची दखल घेऊन मसुद्यात फेरबदल करण्यासाठी सकारात्मक आहे अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार का याकडे लक्ष लागले। हे सगळे वाढवले इथपर्यंत, हे 33-34 तुम्ही सांगितले होते।